कडे जरांगेंनी आता राज्य सरकारकडे एक नवी मागणी केली आहे। मुस्लिमांनाही आरक्षण द्या अशी त्यांची नवी मागणी आहे। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच मुस्लिम आरक्षणाचा नवा विषय समोर आलाय। पाहूया मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी आतापर्यंत राज्यात काय काय घडलंय ते। कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाले असले तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता। राज्य सरकार समोर जरांगेंनी हा नवा डाव टाकलाय। मागणी आहे मुस्लिम आरक्षणाची। मुस्लिम समाजाच्या कुणबी नोंदी निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं जरांगे म्हणताय। त्यासाठी जरांगेंनी दाखला दिलाय पाशा पटेल यांचा। कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाले असले तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता। तुम्हाला कायद्याने चालायचंय ना। जर बाकीच्यांच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना 67च्या नंतर यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावर 16% आरक्षण दिलं? आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं? परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता। ही भूमिका आम्हाला पसंत नाही। इतके दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं प्रत्येक वेळेस, तरी आम्ही सोडूनच देत राहिलो। तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे। मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे, ज्याला घ्यायचे मी नाव घेतो याच्यातले ते घेते, नाही तर नका घ्यायना। पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात त्यांना देणं आवश्यक आहे। तुम्ही कशा देत नाहीत? लोहार समाजाचे निघाल्या, काही कुंभार समाजाचे निघाल्या, का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं, त्यांच्यात जाती नाहीयेत असा दावा हाकेंनी केलाय। तर जरांगेंनी जरा अभ्यास करावा असा सल्ला नितेश राणे देत आहेत। पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्यात जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये। अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही। उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत, उदाहरण पसमंदा जात ही गरीब जात आहे, त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना। त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा। धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही। हे कदाचित जरांगे पाटीलांना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत। मंडल आयोगानं मुस्लिम धर्मातल्या काही जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता। शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं। त्यात मुस्लिमांचाही समावेश होता। मुस्लिमांच्या सुमारे 50 जाती ओबीसी आरक्षणाअंतर्गत येतात। तसंच मुस्लिम समाजामधल्या काही जातींना VJNT-ब आणि NT-ड या प्रवर्गात आरक्षण दिलं जातं। 2009 मध्ये आघाडी सरकारनं मुस्लिमांच्या आरक्षणासाठी रहमान समितीची स्थापना केली होती। या समितीनं मुस्लिम समाजाला 8% आरक्षणाची शिफारस केली होती। 2014च्या निवडणुकांआधी पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं। विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सरकारनं त्याच वेळी दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही, मात्र मुस्लिम आरक्षण वैध ठरलं होतं। मात्र अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झालं नाही आणि त्यानंतर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत। आता मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी रान पेटलेलं असताना जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे आणलाय। आतापर्यंत जरांगेंच्या आंदोलनाला मुस्लिम समाजानं पाठिंबा दिलाय। तसंच मुस्लिम मराठा मतांची एकजूटही लोकसभा निवडणुकीत दिसलीय। आता सरकार आरक्षणावर काय निर्णय घेतं यावर सत्तेची गणितं ठरणार आहेत। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।